पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांसाठी खूप आनंदाची गोष्ट आहे। तुम्हाला ज्या गोष्टीची खूप अपेक्षा होती आणि आम्हालाही वाटत होतं की वार्षिक टाइम टेबल यावं जेणेकरून तुमचा फायदा होईल। दरवर्षी कोणाच्या तरी हातापाया पडायची वेळ येणार नाही की बाबा दरवर्षी जाहिरात काढा, आमचं नुकसान होतंय, मग कोणाला तरी निवेदन द्यायचे, ह्याच्यात पाया पड त्याच्या पाया पड, ह्या मास्तरला बोल त्या मास्तरला बोल। इथून पुढे 50 वर्ष किंवा जोपर्यंत पोलीस भरती आहे तोपर्यंत तुम्हाला या गोष्टीचं टेन्शन राहणार नाही। जसं एमपीएससी मध्ये आता आमच्या पीएसआयच्या जागा काढा आणि जागा वाढवा, नाही तर आम्ही आंदोलन करून ह्याला निवेदन देऊ, अशा गोष्टी राहिल्या नाहीत। कमीत कमी जागा काढण्यासाठी तसाच विषय पोलीस भरतीचा करायचा होता, तो आपण केलेला आहे। योगेश कदम यांची तुम्ही जर व्हिडिओ बघितला असेल विधान परिषदेमधला, तर त्यांनी स्वतः सांगितलंय की आम्ही मुख्यमंत्र्यांशी सुद्धा याबाबत चर्चा केलेली आहे आणि याबाबत आपण लवकरच कारवाई करणार आहोत। आता ह्याचा जर आपण इतिहास बघितला तर वार्षिक टाइम टेबलची मागणी तुमच्या बघण्यात तरी सगळ्यात आधी आम्ही केली असेल, आम्हाला श्रेय घ्यायचं नाही, कारण विद्यार्थ्यांची काय अडचण आहे ही आम्ही समजून घेतली होती। आरडाओरडा न करता, कोणालाही न बोलवता आणि सगळ्यात महत्वाचं फक्त कल्पनाशक्ती वापरून व्यवस्थित योग्य लोकांशी योग्य वेळी बोलून योग्य मुद्दे दाखवून चांगले कागद त्यांना घेऊन दाखवून आपण आपला मुद्दा रेटून दिलेला आहे। आणि ह्या वेळेस तुमचं वार्षिक टाइम टेबल येणार आहे आणि त्यासोबत पुढची पोलीस भरती संपायच्या आधीमध्येच लगेच पुढच्या पोलीस भरतीचे टाइम टेबल येणार आहे। ह्याच्यामध्ये तुम्हाला फक्त निश्चित जागा कळणार नाहीत, फक्त तुम्हाला एवढंच कळणार की डिसेंबर 2026 ला जाहिरात येईल, मैदानी चाचणी तुमची फेब्रुवारी आणि मार्च मध्ये होईल आणि मे महिन्यामध्ये तुमची लेखी परीक्षा होईल। त्याची संबंधित तारीख ते देतील की ह्या दिवसापासून मैदानी चाचणी चालू करा। संपायला 2 महिने लागतील, कारण काहींची लवकर संपते, काहींची उशिरा संपते आणि त्यासोबत तुमच्या लेखीची सुद्धा एक्झॅक्ट तारीख येणार आहे। त्यामुळे सगळ्याच लेखी परीक्षा तुमच्या टप्प्याटप्प्याने 8-8 दिवसाच्या किंवा 2-2 दिवसाच्या गॅपनं सगळ्यांच्या सोबत होणार आहेत। अजूनही लेखी परीक्षा आधी होईल की नंतर होईल मला तरी माहिती नाही। त्यासोबत तुमच्या इव्हेंटमध्ये काही बदल होणार आहे का मलाही माहिती नाही, परंतु ज्या गोष्टीसाठी आपण प्रयत्न केले होते ते बघा, 8 जुलै 2026 7:52 विधान परिषदेमध्ये आपले जे आमदार आहेत सत्यजित तांबे त्यांच्यापर्यंत आम्ही मुद्दा पोहोचवला होता, त्यांनी मुद्दा उपस्थित केला, नीलम गोरेंनी सुद्धा मुद्दा उपस्थित केला, अशा एकूण 5-6 आमदारांपर्यंत ज्यांच्यापर्यंत आपण पोहोचलो तो सगळ्यांनी मुद्दा उपस्थित केला आणि एकट्यानं सत्यजित तांबेंना बोलायची परवानगी दिली होती। कारण जेव्हा एकच मुद्दा असतो तोच आमदार म्हणजे अनेक आमदार जर तोच प्रश्न उचलणार असतील तर एकाला कोणाला तरी संधी दिली जाते। आता हे तुम्ही लाईव्ह सुद्धा बघू शकता, हे योगेश कदम आहेत आणि ह्यांनी तिथं स्टेटमेंटमध्ये सांगितलंय की आम्ही ह्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आणि त्यांनी सुद्धा सांगितलंय की आम्ही आता पोलीस भरतीचं वार्षिक टाइम टेबल काढणार आहोत। आता ह्याच्यामध्ये जर बघितलं तर कुणी काही म्हणू द्या, मी सुद्धा देवेंद्र फडणवीसांना मोठ्या प्रमाणात शिव्या घालतो, अजिबात लाजायचं कारण नाही, पण काम चांगलं आहे, ह्यांच्याशी चर्चा केल्याशिवाय गृह विभागाचं पानही हालत नाही। मग योगेश कदम कितीही म्हणले नाही मला टाइम टेबल आणायचं आहे, पण हे जर म्हणले नाही आणायचा विषय संपला। यांना मुद्दा पटल्याशिवाय, यांच्या जवळच्या लोकांना मुद्दा पटल्याशिवाय तो मुद्दा कधीही अंमलात येत नाही। आता पुढचा विषय आहे की इथं मुख्यमंत्र्यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे। त्याच्या आधी आपण मुख्यमंत्र्यांना वेगवेगळ्या माध्यमातून बोलण्याचा भेटण्याचा प्रयत्न केला होता। तुमच्या समोर जे तुम्हाला बातम्या दिसतात त्या आतापर्यंत आपण 2 वेगवेगळ्या पत्रकार परिषद घेतल्या होत्या, त्याच्यामध्ये आपण तो मुद्दा सांगितला होता। आता ही बातमी बघून तरी वाटते मटाची, कारण फॉन्ट साईजून आम्हाला तेवढं कळतंय आणि ह्याच्यामध्ये जे तुम्हाला दिसतंय की केरळ, तामिळनाडू यांच्या राज्यांच्या धर्तीवर महाराष्ट्रात सुद्धा काय केलेलं आहे, एमपीएससीनं टाइम टेबल द्यायला चालू केलंय। तसंच तुम्ही पोलीस भरतीला द्या, जसं तुम्ही युपीएससीला देत होते तसं तुम्ही इकडे सुद्धा द्या, अशी मागणी आपण त्यांना केली होती। तुम्ही जर सत्यजित तांबेंचं जर भाषण ऐकलं तर तुमच्या लक्षात येईल की त्यांनी इथून कुठेतरी कॉपी केलंय, हे जे नाव दिसतंय तुम्हाला इथून त्यांनी असं कॉपी केलेलं आहे। केरळ, तामिळनाडू 2 राज्यांचे आपण इथे एक्झाम्पल दिले, त्यांनी सुद्धा 2च दिले। त्यांनी स्टाफ सिलेक्शनचं उदाहरण दिलं, त्यांनी युपीएससीचं दिलं, एमपीएससीचं दिलं, तेच सगळं तुम्हाला इथं दिसणार आहे। विषय असा आहे की तांबे साहेबांना सुद्धा चांगलं काम केलेलं आहे, मुद्दा मांडण्याची परवानगी त्यांना मिळाली। तुमच्या कदाचित लक्षात असेल जे आपले विक्रमजी पाचपुते आहेत त्यांच्या समोर सुद्धा मी हा मुद्दा मांडला होता आणि मुद्दा मांडताना आपण एक महत्वाची गोष्ट सांगितली होती की तुमचे ज्या मुली आहेत त्या महिला उमेदवारांना खास फटका बसतोय। आता विषय इथं आहे की पोलीस भरती येईल तेव्हा महिला आणि पुरुष दोन्हींनाही सोबत येणार आहे, परंतु संवेदनशील मुद्दा काय आहे, तुम्ही जाऊन बसणं, तिथं काहीतरी गोंधळ घालणं किंवा खूप जास्त दिवस तिथं उपोषणाला बसणं, ह्याच्या ऐवजी
योग्य माणसांना योग्य बातमी योग्य पद्धतीने समजून सांगितली की फायदा होतो. आपण त्यांना काय सांगितलं की बाबा आम्हाला काय अडचण नाही, पण महाराष्ट्रामध्ये एवढ्या संख्येनं विद्यार्थी पोलीस भरती देतात, त्याच्यापैकी 40% महिला आहेत आणि लवकर लग्न होत आहेत. तर ह्या मुली प्रेग्नंट असतात, ह्यांना लहान बाळ असतं, तर 1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये यांना पळता येत नाही, यांना गोळा फेकता येत नाही, त्यामुळे ह्यांचं वर्षाचे वर्ष निघून जाते. मग आम्हाला सुद्धा वयवाढीची मागणी करावी लागते. म्हणून आपण सांगितलं होतं की आमच्या महिलांवर दुहेरी संकट येतं. याचा फायदा पुरुषांना ऑटोमॅटिक होणार आहे, पण पुरुषांचा मुद्दा समोर करून आपण हा मुद्दा पास करून घेतलो म्हणजे घेऊ शकलो नसतो. म्हणून आपण इथं महिला पुढे घातल्या की बाबा असा असा विषय आहे. त्याच्यासाठी सुद्धा काय केलं आपण इथं ते सांगितलंच की बाबा मंत्री तर गाजर देतात, कोणी उठसूट मंत्र्यांना शिवाय घालू शकतो. आपणही घातल्या किंवा हे आम्हाला गाजर देतात, हे काय खोटं आश्वासन देतात, हे काय आमचं ऐकत नाहीत, हे पाळत नाहीत, हे काम करत नाहीत, ते कोणी म्हणू शकतो. तुम्ही म्हणता कमेंट्स मध्ये, त्यांना काय विशेष फरक पडत नाही. पण योग्य मुद्दा आपण समजून सांगितल्यामुळं त्याचा तो फायदा झालेला आहे. पत्रकारांच्या मार्फत त्यांच्यापर्यंत मुद्दा गेला. आपण प्रत्यक्ष सुद्धा भेटी दिलेल्या आहेत. तुम्ही जर बघितलं तर हे योगेश कदम आहेत, यांना मी एवढी मोठी फाईल घेऊन गेलो होतो भेटायला. फोटो जरी लेट झाला असेल तरी पण कागद लागतात बाबांनो, त्याच्याशिवाय हे होत नाही. मग हे पुण्यात असेल किंवा बाहेर असेल, खूप जास्त काम मी सुद्धा केलं नाही, पण सिस्टमॅटिकपणे केल्यामुळं अजूनही त्यांनी सुद्धा विचार केला की ह्या गोष्टीमध्ये काही निगेटिव्ह आहे का, कोणाचा वैयक्तिक फायदा आहे का, नाही नाव करून टाका. आता हे तुम्हाला माहित असेल की नीलमताई गोरे आहेत, त्यांनाही मी भेटलेलो जवळपास आता महिना होत आला, अधिवेशनाच्या आधीच भेटलो होतो. तेव्हाही त्यांना समजून सांगितलं होतं नीलम गोरेताई स्वतः डॉक्टर आहेत, मुंबईला त्या शिकलेल्या आहेत. त्या महिला चळवळीमध्ये आज नाही, मागच्या 30-35 वर्षापासून काम करतात. त्या आमदार झालेल्या आता 25 वर्ष झाले ते आमदार आहेत आणि विधान परिषदेचं उपसभापती पद त्यांचं आत्ताच गेलेलं आहे. त्यांना ते वेगळं पद देणार आहेत, म्हणून त्यांचं ते पद सध्या काढलेलं आहे. त्या थोड्या दिवसात तुम्हाला मंत्री दिसणार आहेत. आणि त्यांना आपण मुद्दा समजून सांगितला की ताई खरंच असं असं होतंय, ह्या मुली आहेत, त्यासाठी आपण त्यांना भेटायला फक्त महिला घेऊन गेलो की बाबा ह्या महिला आहेत, ह्या आमच्या काही विद्यार्थिनी आहेत, काही स्टाफ मेंबर आहेत, परंतु ह्यांना घेऊन गेल्यामुळं त्यांच्याही लक्षात आलं की खरंच मुद्दा असा असा आहे, मग इथं आपण कारवाई केली पाहिजे. त्यांनी तेव्हाच लेटर दिलं, तो मुद्दा त्यांनीही लावून धरला. त्या प्रश्नामध्ये त्यांचंही नाव होतं की आम्ही सुद्धा हाच प्रश्न विचारू इच्छितो की ह्यांचं टाइम टेबल द्या, जेणेकरून ह्या महिलांना मुलींना काय होईल, मैदानी चाचणीचं व्यवस्थित नियोजन करता येईल आणि प्रेग्नन्सीचं म्हणजे स्वतःच्या बाळाचं कुटुंबाचं सुद्धा संरक्षण करता येईल. आता हा मुद्दा आपण मुलांना वापरू शकत नाही, मग मुलांना जर समजा टाइम टेबल दिलं तर मग स्वतःचे काही मुलं पुतणे बितणे सांभाळता येतील. ठीक आहे, तर त्याच्यामुळं इथं तुमचं जे आहे तो मुद्दा व्यवस्थित त्यांना पटला, त्यांनी सुद्धा तो मुद्दा पुढे नेला. आणि त्यासोबतच आपण जर इथं डेट बघितली, हे बघा हा 23 जूनचा मेल आहे. इथं पोलीस भरतीबद्दल अडचणी उपाय जे आहेत ते आपण व्यवस्थित सांगितले होते की तुमचं चिपचं जुनं तंत्रज्ञान आहे, मैदानी चाचणीच्या वेळेस गर्दी होती आणि तुमच्याकडे नियोजन नसतं. त्याच्यामुळं इथं तुम्हाला आता फायदे होणार आहेत. फक्त प्रश्न असा आहे की तुमची तयारी आहे का. मग आता फायदे काय काय होणार, तोटे काय काय होणार. फायदे बघा, आता इथून पुढे तुम्हाला आयुष्यात पोलीस भरतीची जाहिरात काढा म्हणून कोणत्याही आमदाराकडे भीक मागायला जाण्याची गरज नाही. मी शब्द वापरतोय भीक, कारण तुम्ही जाताय आमदाराला ही काय फालतू विषय, तर त्याला काढा फोटो निघायचो, त्याच्याशिवाय आमदाराला काहीही देणं घेणं नसतंय. आणि मग तुम्हाला ती भीक मागायला जायची वेळ गरज पडणार नाही. तुम्हाला कळणार आहे की माझी जाहिरात ही आता नोव्हेंबर महिन्यात येणार आहे. तुम्हाला आधीच माहिती, भले ती नोव्हेंबरची डिसेंबरला जाईल, प्रशासकीय काम आहे, त्याला थांबावं लागतं, त्याला वेळ लागू शकतो. पण तुम्हाला आता आंदोलन करण्याची गरज नाही की नाही पोलीस भरतीत जागा वाढवा, पोलीस भरतीत जाहिरात काढलीच पाहिजे, अशी गरज पडणार नाही. मागच्या वर्षी आम्हाला ते 2-3 वेळा प्रेस घ्यायची वेळ आली, उगाच तिकडून वरून फोन येते, तुम्हाला काय कळत नाही का, तुम्हाला एवढंच काम आहे का, तुम्ही तुमच्या फायद्यासाठी असं करता का. आता इथून पुढे कोणाचाही फायदा कोणाचाही तोटा होणार नाही. आता काय होणार, जाहिरातीची मागणी तुम्हाला करण्याची गरज नाही, त्याच्यामुळे तुमचा त्यात वेळ जाणार नाही. जाहिरात कधी येणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला काय होणार आहे, तुमचं शिक्षण जर समजा एखादं कमी व्हायचंय किंवा एखादं जास्त व्हायचंय. आता बघा मी 34 व्हायचं आहे तरी सुद्धा मी पुढचं शिकतोय, तरी सुद्धा मी LLB ला ऍडमिशन घेतलेलं आहे, माझं पुढचं शिक्षण कंटिन्यू चालूच आहे. तसं एखादं 50व्या वर्षी शिकू शकतो. आता ते काय म्हणते त्याला, ते तुकाराम मुंडे तू तिकडे लॉ करते, म्हणजे 50 वय झाले तरी पण माणूस शिकतोच आहे, पुढचं शिकायला तुम्हाला बंधन नाही. प्रश्न असा आहे की तुमचं टाइम टेबल तुम्हाला कळलं पाहिजे. आम्ही जे शिकतोय हे टाइमपास म्हणून शिकू शकतोय कदाचित, किंवा आम्हाला हाऊस आहे म्हणून. LLB करून माझे काय पोटा पाण्याचे प्रश्न सुटणार अशातला भाग नाही, त्याचे सोर्स वेगळे असतात. हे मला इच्छा आहे की मला वाटतं अजून भविष्यात 4 लोकांच्या कामाला येऊ शकतो आपण, काहीतरी फायदा होऊ शकतो. काहीच लावतो का तिकडे जाऊ. तर हे लक्षात घ्या, इथं तुम्हाला आता आंदोलनाची गरज नाही. पुढचं शिक्षण असेल किंवा तुमचा जॉब असेल,
ह्या गोष्टी सुद्धा तुमच्या व्यवस्थित होतील. मुलगी असेल तर बाबा माझं बाळ आहे आता पोटामध्ये, आता अजून 6 महिने वेळ आहे, तर डिलिव्हरी नंतर मी माझं वेळेला कामाला लागेल. जर एखाद्या मुलीचं नवीन लग्न झालंय तर ती विचार करेन की बाबा आता एक्झाम तर 3च महिन्याने आहे, तर मी काय करते आता पुढच्या वर्षीचा प्रेग्नन्सीचा प्लॅन करते. एवढी भरती झाल्यानंतर मग मात्र मला प्रेग्नन्सीचा प्लॅन करायला काहीच अडचण नाही. त्यासोबत तुमची फिक्स मैदानी होणार, फिक्स लेखी होणार. तुम्हाला आधीच कळणार की मे 2027 मध्ये आपली लेखी होणार किंवा फेब्रुवारीमध्ये होणार, जे काय असेल ते तुम्हाला ते एक्झॅक्ट डेट कळल्यामुळे तुम्हाला आता पुढे जाता येणार आहे. तुम्हाला तुमचं शिक्षण असेल, घरची जबाबदारी असेल, किंवा मला शेती करायची, एखादा ऊस तोडून अभ्यास करतोय, मी बघितले ऊस तोडणारे लोक अभ्यास करतात की बाबा आई वडील एकटेच आहेत किंवा आई एकटीचे, बाप मरून गेलाय, तर ते पोरग आईसोबत ऊस तोडायला जाते, तिथं ऊस तोडता तोडता त्याला वाटतंय की नाही माझ्यासोबतचे लोक पोलीस आहेत, मला व्हायचे. तर अशा वेळेस सुद्धा तो विद्यार्थी ठरवतोय की बाबा मला ह्या वर्षी ऊस तोडायला जाता येणार नाही कारण माझी एक्झाम आहे. आता काय होतं त्याला कळतच नाही, दर महिना झाला की नवीन बातमी येते, लवकरच मेगा भरती, लवकरच मोठी पोलीस भरती. अरे लवकर म्हणजे कधी, लवकरच संपत नाही. मग बोलता बोलता त्या लांडग्याच्या गोष्टीसारखी होतं नाही का, लांडगा आला रे लांडगा आला, मग आत्ता आला, एकदा खोटं बोलला, दोनदा आला, आणि मग बोलता बोलता ती मुलगी प्रेग्नंट होऊन जाते. तिला त्या 1.5 वर्षामध्ये पळता येत नाही, तिचा हातातला चांद जातोय, मुलाला शिकता येत नाही, त्याला घरची जबाबदारी किंवा इतर उद्योग व्यवसाय काहीच करता येत नाही. त्याच्यासाठी फक्त आणि फक्त आपण वार्षिक टाइम टेबलची मागणी केली होती. इतर तुमचं शिक्षण आहे, नोकरी आहे, तुमच्या प्रेग्नन्सीचं नियोजन, ह्या गोष्टी आहेत. आता पुढचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की आता पुढं काय. आता ह्यांनी घोषणा केली आहे, मान्य केलंय, विधानसभेतली घोषणा म्हणजे थोडा वेगळा विषय असतो. आता ह्याच्यानंतर तुमचं वार्षिक टाइम टेबल बसवण्यासाठी ते त्यांचे 4 अधिकारी कामाला लावतील की बाबा कुठला सीझन चांगला आपल्याला मैदानी चाचणी घेण्यासाठी, तुमची लेखी परीक्षा कधी घेता येईल, एक्झॅक्ट डेट द्यायची का आठवडा द्यायचा, मग तुमची बॅट्समनचा पेपर आहे 1 तारखेला, तर पुढचा लगेच 2 दिवसाला काढायचा का 8-10 दिवस गॅप द्यायचा, कसं करायचं ते त्यांचं नियोजन ठरवतील. आपल्याला त्याच्याबद्दल काही माहिती असणार नाही. जेव्हा माहिती होईल तेव्हा सगळ्यांना होईल. ठीक आहे, ती आता अधिकाऱ्यांच्या लेवलचे, आपण अधिकाऱ्यांना भेटून ह्या गोष्टी सांगू शकत नाहीत. ज्या नियोजनाच्या धोरणात्मक गोष्टी आहेत, म्हणजे धोरण कोण ठरवतं, मंत्री ठरवतात आणि अंमलबजावणी अधिकारी करत असतात. आता ते जर म्हणले की नाही आम्हाला बॅट्समनचं ग्राउंड आधी म्हणजे त्यांनी सांगितलं वरून, तर ह्यांना फक्त अंमलबजावणी करायची. तुमचा एसपी तिथं म्हणू शकत नाही 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 फडणवीस साहेब मी आधी चालकचं घेतो, तुला सांगितलं ना तेवढं ऐकायचं, तू माझ्याकडे कामाला आहे. म्हणजे सांगायचा मुद्दा काय की प्रत्येकाला ते आदेश पाळावे लागतात. ठीक आहे, मग आता तुमचं ग्राउंड कधी व्हायचं ते ठरवतील, तुम्हाला वार्षिक टाइम टेबल मिळेल. आता प्रश्न आहे की तुमचं सिलेक्शन होणार का, सिलेक्शन होणार, कोणाचं होणार आणि कोणाचं होणार नाही. लक्षात घ्या, पोलीस भरतीचे 2 लाखच विद्यार्थी आहेत. हे जे फॉर्म भरत आहेत ना, हे तुम्हाला माहिती आहे, हे अर्धा दिवस मशीमाग असतात, काही काम करत नाहीत किंवा उगाच जाहिरात आली म्हणून फॉर्म टाकलेला असतो. ऍक्च्युअल विद्यार्थी 2च लाख आहेत. याच्यातले अग्निवीर वगळले आपण, एमपीएससी वाले जे आहेत की बाबा नाही हे पण करू का ते पण करू असे पण आहेत, किंवा जे आहेत की बाबा डायरेक्ट फॉर्म भरतात, एक्झामला सुद्धा जात नाहीत, ते एक्झामलाच जात नाहीत, ते ऍबसेंटच असतात ग्राउंडला. तर ह्या अशा 2 लाख लोकांपैकी ज्या 15,000 20,000 जागा येणार आहेत एवढे लोक सिलेक्ट होणार, आणि बाकीचे जवळपास हे जे आहेत ना 1,75,000 80,000 हे लोक सिलेक्ट होणार नाहीत. बाकीच्यांचा प्रश्नच नाही, जे अभ्यास करत नाही त्यांचा विचारांचा प्रश्नच नाही. प्रश्न फक्त ह्या 2 लाख लोकांचा आहे. मग आता ह्याच्यामध्ये काय होतंय, ह्या 2 लाखापैकी 1.5 लाख मुलगा असा आहे किंवा मुलगी, त्यात सगळे झाले मुलं मुली, नुसते पळायचं. त्यांना वाटतं पळालं की पोलीस होतं, त्यांना वाटतं हे गोळा आउट ऑफ गेला, 20 मीटर गोळा गेला की पोलीस होतं. लक्षात घ्या, प्रत्येक गोष्ट वेगळी आहे. तुम्हाला लेखीमध्ये गोष्टी वेगळ्या आहेत. एखाद्याचा गोळा जातोय म्हणून त्याचं 100 मीटर जाईल, 1600 मीटर जाईल किंवा 5 किलोमीटर जाईल, अशातला काहीही भाग नसतो. मग तुम्ही ते समजून घ्यायचं की आपल्याला काय करायचं आहे. मग आपल्याला काय करायचंय की बाबा ह्या ज्या 2 लाख विद्यार्थी आहेत आपल्यासोबत अभ्यास करतात, ह्याच्यापैकी 1.5 लाख नुसतं पळवतात, नुसतं कुत्र्यासारखं पळवतात. हे पेपर सोडवत नाहीत, हे नीट अभ्यास करत नाहीत, हे कुठला अकॅडमीला असले किंवा क्लासला असले तर क्लास सुद्धा नीट करत नाहीत. ह्याच्यामुळं ते मागं पडतात आणि ते इतरांना निगेटिव्ह करतात. मग आता तुम्हाला जर सिलेक्ट व्हायचे, तुम्हाला जर ह्या 15-20,000 जागा येतील, माहित नाही मला किती येतात, 12 येऊ शकतात, 8 येऊ शकतात, 20 येऊ शकतात, 28 येऊ शकतात, काहीही माहिती नाही. जे सध्या तुम्ही माहितीच्या अधिकारात बघताय, आता त्यांनी सांगितलं की आपल्याला जागाच वाढवायचे, XYZ पोलीस स्टेशन वाढवायचे. हे काय माहितीच्या अधिकारात थोडंच माहिती आहे. तिकडून मुख्यमंत्री सांगतो पुण्याच्या हद्दीत आपल्याला 8 पोलीस स्टेशन वाढवायचे. हे माहितीच्या अधिकारात थोडंच आधीच माहित असतं की नाही तुम्ही काय निर्णय घेणार सांगा आम्हाला, 6 महिन्यानंतर 2 महिन्यानंतर, मग किती जागा वाढवणार आहेत आम्हाला सांगा. असं काहीही माहितीच्या अधिकारात येत नसतं. आजच्या घडीला ज्या रिक्त जागा आहेत किंवा तुमच्या ते मार्चेंट पर्यंतच्या जागा आहेत, इयर एंड पर्यंतच्या जागा आहेत, तेवढ्या जागा तुम्हाला कळू शकतात. जागा रिक्त आहेत म्हणजे तेवढ्याच आहेत किंवा वाढणारच नाहीत अशातला भाग नसतो. त्याच्यामध्ये सुद्धा मृत्यू होतो,
बदली होते, कोणीतरी राजीनामा देतं, कोणाला तरी चौकशी बसलेली असती, कोणतरी सस्पेंड केलेलं असतं, अशा सुद्धा अनेक गोष्टी असतात. किंवा काहींना कामच होत नाही, बॉडी साथ देत नाही, ते विचार म्हणते मी आता जातही नाही, राजीनामा देत नाही. ठीक आहे, तर त्याचा विचार करू नका. ह्या जागा किती असतील? 10 ते 20,000 असतील. मधला आकडा कुठेही असू शकतो. मग तुमचं सिलेक्शन होण्यासाठी तुम्हाला काय करायचंय? एक, मैदानी चाचणी व्यवस्थित करायची. तुमचा गोळा आउट ऑफ जातोय, बाबांनो दररोज गोळा फेकण्याची गरज नाही. तुम्ही दिवसाआड फेकला तरी गोळा तेवढाच जाणार आहे. कशाला दररोज ताण देता रे हाताला? तुम्हाला असं वाटतं का तुमचा गोळा आज 10 मीटर जातोय, मग उद्या गोळा फेकला नाही तर तू 5 मीटर होणार? असं होत नसते. गोळ्यामध्ये किती फरक पडेल? इतका. तो पण किती? 8 दिवस फेकला नाही तर कित्येकदा असं होतं की आज माझा 8 मीटर गेलाय, 8 दिवस गॅप पडल्यामुळे माझा अजून थोडा जास्त गेलाय. खाल्ले पिल्ले कदाचित तुमच्या हाताला थोडं रिलॅक्स मिळाले किंवा तुमचा कॉन्फिडन्स वाढलेला आहे, तो गोळा सुद्धा सहज जातो. 100 मीटर बाबांनो, 100 मीटर तुम्ही दिवसाआड करू शकता. 1600 मीटर तुम्ही दिवसाआड करू शकता. की बाबा पाऊस पडतोय, कुठं एखाद्याचं ग्राउंडला चिखल झालाय किंवा एखाद्याला नाही जमत तेवढी फिजिकल, की मी आता इतर एक्झामची पण तयारी करतो की सध्या थोडा अभ्यासाकडे फोकस होतो, माझा अभ्यास कमी. ज्याचा अभ्यास कमी त्याने थोडंसं अभ्यासाला जास्त शिफ्ट व्हा, ज्याचं ग्राउंड कमी त्याने ग्राउंडकडे शिफ्ट व्हा. पण तुम्ही 2 टाइम तर पळूच नका. ते तर चुकीचं, 100% चुकीचं म्हणजे 2 टाइम पळणं. 2 टाइम तुम्ही पळाल्यामुळे तुमची बॉडी रिकव्हर होणार नाही. तुम्ही आता सगळे हायब्रिड खाता. तुकाराम मुंडे आल्यापासून तुम्हाला कळलं असेल की तुम्ही किती भेसळीचं आणि बोगस आणि विषारी खाताय. तर आता इथून पुढे तरी सुद्धा तुम्हाला योग्य वाटेल ते खा. तिथं मी सांगू शकत नाही कुठल्या कंपनीचं खायचं, पण अभ्यास करा. अभ्यास करताना पुन्हा सांगेल मी, तुम्हाला योग्य वाटतील ते क्लास लावा. योग्य वाटलं तरच लावा, गरज असेल तरच लावा. पुस्तकं घेताना पुस्तकाशिवाय कोणीही पास होऊ शकत नाही. आतापर्यंत कोणीही कॉन्स्टेबल असं म्हणू शकत नाही किंवा कोणताही युपीएससी वाला म्हणू शकत नाही मी फक्त आणि फक्त मनानच पास झालो. नाही, तुम्हाला पुस्तकं वाचावेच लागणार. तुम्ही ऑनलाईन क्लास न लावता होऊ शकता, टेस्ट सिरीज न लावता होऊ शकता, ऑफलाईन क्लास न लावता होऊ शकता, पण पुस्तकाशिवाय तुम्हाला पर्याय नाही. तिथेही मी तुम्हाला सांगेल की तुम्हाला वाटतील ते पुस्तकं, वाटतील ते प्रश्नसंच घ्या, पण आता अभ्यास वाढवा. यांनी मान्य केले, कदाचित यांची आधीच चर्चा झाली हे तर त्यांनी व्हिडिओतच सांगितले. पण जर हे प्रोसेसमध्ये आहेत, हे एवढ्या दिवसापासून मागे लागलेले आहेत. डीजीपी साहेब एकदा चांगली पोलीस भरती केल्याशिवाय सोडत नाहीत. त्यांचं आता रिटायरमेंटचं आहे, 6 महिने वर्ष राहिले त्यांचं, जास्त नाही. तर त्यांना व्यवस्थित भरती घ्यायची, आदर्श भरती घ्यायची आहे. आणि माणूस खूप चांगला आहे. माणूस खूप चांगला आहे तर तुम्ही जर आता तयारी केली तर तुमचं सिलेक्शन होईल. नुसता महासंचालक चांगले आहेत म्हणून तुमचं सिलेक्शन होणार नाही. महासंचालकांना नाही वाटलं पाहिजे की हा चांगला आहे, ह्याला फिजिकलला 45 आलेत, 48 आलेत आणि त्यासोबत ह्याला लेखीला सुद्धा 90-92 आलेत किंवा काय असेल, पेपर अवघड असेल तेव्हा 75च आलेत, तरच तुमचं सिलेक्शन होणार आहे. तरच तुम्हाला पोलीस खात्यात यायची संधी आहे. तरच तुमच्या त्या स्टँड अपला नाही का, पासिंग आउटला ती येणार आहे तिथं. ह्या गोष्टी लक्षात घ्या की आपलं सिलेक्शन होणं महत्वाचं आहे. आज मी तुम्हाला गव्हर्नमेंटला इथं शिवाय देण्यासारखं काहीच नाही. उलट यांचं आपण अभिनंदन नक्की केलं पाहिजे की ह्या सगळ्या लोकांनी, योगेशजी कदम आहेत, हे पण व्यक्ती चांगले आहेत, पण सगळ्यात मेन माणूस म्हणजे हे, ह्यांच्याशिवाय हा निर्णय अंमलात येऊ शकत नाही. जे काय असेल, आता 2 दिवसांनी यांच्या विरोधात व्हिडिओ पाडणार, त्याच्याबद्दल काय म्हणायचं नाही, पण निर्णय चांगला आहे तर आपण सुद्धा चांगलं म्हणलं पाहिजे. पोलीस भरतीसाठी हा क्रांतिकारी निर्णय असणार आहे की इथून पुढे तुम्हाला कोणालाही भीक मागण्याची वेळ येणार नाही. तुम्हाला शिकता येईल, इतर नोकरी करता येईल आणि सगळ्यात महत्वाचं, ज्या मुली आहेत त्यांना प्रेग्नन्सीचं नियोजन करता येईल, स्वतःच्या बाळाकडे सुद्धा लक्ष देता येईल. फक्त आता यांनी निर्णय घेतलाय, पुढची जी भरती प्रक्रिया असणार आहे ती सुद्धा पारदर्शकच असणार आहे. यावेळी जो दौंडला प्रॉब्लेम झाला होता किंवा मुंबईला दौंडचा प्रॉब्लेम तो चुकून झाला. ते अधिकारी बिचारे खूप आजारी होते, त्यांच्या किडन्या ट्रान्सफर झाल्या होत्या, नव्हतं कळत त्यांना आणि त्याच्यामुळे तो गडबडीत त्यांच्याकडून आपलाच पेपर कॉपी करण्यात आला. त्याच्याबद्दल आता त्यांची डेथ झाली, त्याच्यामुळे आपण काही बोलणं चुकीचं आहे. त्यासोबत जे मुंबई आणि 2-3 ठिकाणी अजून पालघर, जळगाव किंवा इकडे चंद्रपूरला 2-3 ठिकाणी, 2-3 नाही अगदी 8-10 ठिकाणी 100 मीटरच्या चिपमध्ये घोटाळा होता. तो घोटाळा इथून पुढे असणार नाही. अशा सुद्धा गोष्टी आहेत. ते आता तुम्हाला मी कधीतरी नंतर सांगेल, कारण काही गोष्टी जर आपण तिकडे अधिकाऱ्यांशी किंवा इतर लोकांशी बोललोय तर तुमच्या सोबत बोलणं चुकीचं असतं. इथून पुढे तुम्हाला 100 मीटरचा घोटाळा होणार नाही, त्यामुळे तुम्ही त्याचंही टेन्शन घेऊ नका. फक्त आता आपला अभ्यास कसा वाढवता येईल, आपली मैदानी चाचणी कशी वाढवता येईल ह्याच्याकडे लक्ष द्या. येणारी भरती सुद्धा व्यवस्थित होईल, माणूस सोडणार नाही. फक्त आता तुमचं सिलेक्शन करणं हे तुमच्या हातात आहे. तुम्ही त्यांना चांगले म्हणले किंवा मी म्हणले म्हणून मला काही टेंडर मिळणार नाही ते सारथी भरतीचं, ही गोष्ट लक्षात घ्या. जसं तुम्ही चांगले म्हणले आणि त्यांचा पुतळा जरी घरी लावला तरी तुम्हाला नोकरी मिळणार नाही. इथं तुम्हाला क्वालिटी दाखवावी लागणार आहे.
आणि कोणीतरी म्हणेल यांची खूप स्तुती केली बा आता काय बीजेपीत चाललाय, नाही चाललाय बीजेपीत, 2-3 दिवसांनी एखादा व्हिडिओ बघा, पुन्हा चुकाच काढणार आहोत. ओके, तर आता करा तयारी, येणाऱ्या परीक्षेमध्ये तुमचं सिलेक्शन व्हावं अशी सदिच्छा. धन्यवाद. आणि जे योग्य वाटेल ते करा. मी सांगतोय, शेजारचा कोणतरी सांगतो, ह्याच्यापेक्षा तुमची बौद्धिक क्षमता आहे ती वापरा आणि तुमचं सिलेक्शन करून घ्या.